ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, प्रत्येक माणूस सुखाकरता धाव करतो. प्राणी असो, कोणी असो, सुख. आणि मग सुख कुठे? सुख सुख हे देवाच्या पायापाशी. सुखा लागी जरी तू करशी तळमळ, पंढरीची जाय एक वेळ. मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्म मरणाचे दुःख इसरती. सुख कुठे? आईबापाच्या पायाजवळ. बघा, सकाळी उठल्या उठल्या कोणाचं तोंड पाहिल्यानंतर सुख मिळेल? तर आईबापाचं. मायबाप काशी तेने जावे तीर्थाशी. तर आज लोक देवधर्म करतात, तीर्थ करतात, खूप पोथ्या पुस्तकं वाचतात, पण सुख काय मिळत नाही. आणि काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार हे 6 विकार आहे, आणि त्याला काय सुखानं राहून देते नाही. आणि मग जर एकनाथ महाराजांका एक माणूस गेला आणि म्हण, जर आमच्या घरात नुसते भांडणं होतात आणि तुम्ही एकदम कसे शांत राहतात, म्हण देवाला विचारा. मग दुसऱ्या दिवशी आला, म्हण देव काय म्हणला? म्हणून तू सोमवारी मारणार आहे. घरी गेला आणि मग काय नाही, कोणाशी भांडला नाही, काय नाही, काय नाही, हाव कमी केली. आणि मग आला तो सोमवारी, म्हणत मेला नव्हता ना. म्हण का हो, मी तर नाही मेलो. म्हणत तो 8 दिवस काय केलं? म्हण काय नाही, कोणाची भांडलो नाही, काय नाही, अगदी शांत होतो. मग आम्हाला तेच कळलं, मरणाचे स्मरण करा रे. ह्या जगात आलोय, आपलं काही नाही, मी कोणाचा नाही आणि माझं काही नाही. ज्या वेळेला ही जाण होती त्यावेळेला त्याचं मन काय होतं? स्थिर होतं. आणि मग एखादाच माणूस मेला, तिथं आपण जातो आणि मग काय होतं? स्मशान वैराग्य तयार होतं. काय नाही हो, काय खरं नाही आहे, आपण काय करतोय, चुकीचं करतो, तेवढं पुरतं. आलं का परत विसरून जातो. म्हणून काय करा? मरणाचं स्मरण करा. कोणाच्या मौतीला जा, कोणाच्या दाव्याला जा, कोणाच्या दुःखात सहभागी व्हा. ज्या वेळेला आपण दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होतो त्यावेळेला त्याला मनशांती मिळते. म्हणून आपली भारतीय संस्कृती काय म्हणते? तुम्ही खा आणि त्यालाही द्या, जगा आणि जगू द्या. आज काय झाले, जगामध्ये विकृती वाढलेली आहे, आणि ही विकृती दूर करण्याकरता खूप साधू संतांनी प्रयत्न केले, पण ती विकृती काय जात नाही. म्हणून विकृती जाण्याकरता आपल्याला आपली भारतीय संस्कृती जपायची. देवकुळे आपल्या हृदयात आहे, देवकुळे आईबापात आहे, देवकुळे चंद्र सूर्य पंचतत्व याच्या देव आहे. देव निसर्गात आहे. झाडे लावा, झाडे जागवा, आणि तुम्ही खा आणि त्याला द्या. आज प्रदूषण झालेलं आहे, जिकडं तिकडं उष्णता वीट वाढली, म्हणून प्रत्येक माणसांनी वनस्पती जागवा, आईबापांची सेवा करा. तुम्ही म्हातारे होणार आहे, आणि म्हणून आपण आपल्या आईवडिलांची सेवा केली तर आपले मुलं आपले करतील. हे जर पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.